ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं काल निधन झालेलं आहे। सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यातील हमाल भवन येथे ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर कष्टकऱ्यांचा नेता म्हणून बाबा आढाव यांची ओळख होती। कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता अशी खरं तर बाबा आढाव यांची ओळख होती। हमाल असतील किंवा हातगाडी ओढणारे असतील अशा सर्वच असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला। आपल्यासोबत काही महिला आहेत, खरं तर त्यांच्यासोबत बाबा आढावांसोबत ह्या महिला काम करत होत्या, त्यांची शिकवण घेऊन पुढे जात होत्या। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज तुमचा नेता हरपलाय, काय भावना? आम्हाला म्हणजे आता नेता हरवलं म्हणल्यावर जरा हीच वाटतं ना, दुःख झाले ना। मग आता बघूशे वाटतं म्हणून परत जाऊन 2 वेळेस बघून आलो। चांगले होते, सगळ्याचे गरिबाचे कैवारी होते, गरिबाचे साथ देत होते, चांगलं वाटत होतं। पण आता हरवलेत, आता जरा म्हणजे नाही का असं वाटत की मीटिंगलाच आलेले होते की गेलेले नाहीत। पण नंतर आता वाटलं की खरंच गेलेले आहेत, जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा। बाबा गेलेत म्हणून दुःख तर होते, पण त्यांनी जी लढायला शिकवलं ती शिकवण घेऊन तुम्ही पुढे जाणार? हो, ती शिकवण घेऊन आम्ही पुढेच जाणार आहे। मला एक सांगायचंय, माझी आजी काम करत होती बऱ्याच वर्षापूर्वी, तेव्हा ते धान्य मिळायचं आम्हाला, तिथून पुढे आमच्या घरी चूल पेटायची। त्याच्यानंतर त्यांनी पगार चालू केला, माझी आई तिथं काम केली, माझी वहिनीने काम केलं, मी पण तिथं काम केलं धान्य बाजारामध्ये, खूप कष्ट केलं आणि त्यांनी आम्हाला पावती मिळवून दिली। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी दिवाळीचा बोनस म्हणून आम्हाला पगार मिळायला लागला। बोनस मिळाला की आम्हाला खूप आनंद व्हायचा, आमच्या घरातले लहान लहान मुलं खुश व्हायचे। फटाकडे दिवाळीचे कपडे आले म्हणून बाबांनी आमच्यासाठी खूप काही केलं आणि माझ्या आजी पणजीपासून मला त्यांचं महत्त्व माहिती आहे आणि ते खूप चांगले होते आणि त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन झालंय। इथून पुढे असंच राहू दे, सर्वांना त्यांनी न्याय मिळवून दिला, एवढंच बोल। अशा प्रकारे बाबा आढाव खरं तर कष्टकऱ्यांसाठी लढले, हे ताईंच्या अश्रू सांगतायत। आपल्यासोबत काही ताई आहेत, का तुम्ही काय सांगताल, बाबांच्या काय आठवणी? बाबां म्हणजे बाबा आम्हाला मार्केटमध्ये एक आधार होता मोठा, की आम्हाला जर कधी अडचण आली तर आम्ही हक्काने बाबांपाशी जाऊ शकत होतो। पण आता आम्हाला असं वाटतं की बाबा गेलेले नाहीयेत, पण बाबा आमच्या सोबतच आहेत। कष्टकऱ्यांची भाकर खरं तर बाबांनी चालू केली होती। जेवायला भेटत नव्हतं 1970 सालापासून, त्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी भाकर चालू केली। अतिशय अल्प दरात त्यांनी जेवण बाबांना सर्वांना दिलं। झुणका भाकर चालू केली, ते सर्वांसाठी त्यांनी सर्वांना न्याय दिलाय आणि सर्वांसाठी झटलेत ते। बाबा आढाव खरं तर या सर्वांचे नेते बाबा आढाव होते आणि ते गेल्यानंतर त्यांच्या भावना काय, त्यांच्यासाठी लढणारा नेता त्यांनी हरपलाय आणि त्यानंतर त्यांच्या भावना काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत। आणि कशा प्रकारे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांचा नेता हरपला यासाठी ते भावुक झालेले सुद्धा पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांतरावसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।